जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक एनडीआरएफ पुणे आणि बांदा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम बांदा येथे संपन्न झाला। यावेळी एनडीआरएफच्या पथकाने आपत्ती व त्यावरील व्यवस्थापन याबाबत माहिती उपस्थितांना प्रत्यक्षिकाद्वारे दिली। बांदा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पूर परिस्थिती, आग दुर्घटना, घरातील आपत्ती, आरोग्यविषयक आपत्ती आदींची माहिती देत त्यावर प्रतिबंध कसा करावा, त्यावर उपाय काय करावेत याची माहिती देण्यात आली। हृदयविकाराचा झटका आल्यास त्यावर रुग्णवाहिका येईपर्यंत काय खबरदारी घ्यावी व कशी घ्यावी याची माहिती प्रत्यक्षिकाद्वारे देण्यात आली। घरात आग लागली तर प्रथम काय करावे, कोणती सावधानता बाळगावी याची माहितीही देण्यात आली। एखादा अपघात झाल्यास त्यावर प्राथमिक उपचार कोणते व कसे करावेत, मलमपट्टी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात पूर सदृश्य परिस्थिती उद्भवल्यास काय करावे, कशा पद्धतीने या आपत्तीला तोंड द्यावे याबाबत प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले। यावेळी बांदा सरपंच प्रियंका नाईक, एनडीआरएफ निरीक्षक वृषभ शर्मा, उपनिरीक्षक नरेंद्र सिंग व त्यांचे पथक, माजी उपसरपंच आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, दीपलक्ष्मी पटेकर, शिल्पा परब, अरुणा सावंत, देवल येडवे, ग्रामविकास अधिकारी तन्वी गवस, जिल्हाधिकारी कार्यालय प्रतिनिधी निखिल गावडे, सावंतवाडी पंचायत समिती पाणी व स्वच्छता विभाग अविनाश सावंत, शैलेश केसरकर, राकेश केसरकर तसेच बांदा ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते। एनडीआरएफच्या माध्यमातून करण्यात आलेले मार्गदर्शन व देण्यात आलेले प्रशिक्षण भविष्यात फायदेशीर ठरणारे होते। यावेळी अंगणवाडी सेविका तसेच बांद्यातील युवकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला। या एनडीआरएफ टीमचे बांदा सरपंच प्रियंका नाईक, ग्रामविकास अधिकारी तन्वी गवस यांनी आभार मानले। असे कित्येक टिश्यू एकत्र येऊन काय झालं, त्याचं ऑर्गन झालं आणि कित्येक ऑर्गन एकत्र येऊन काय झालं, त्याचं मसल झालं। मग त्या प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक मसल्सला ऑक्सिजन पुरवण्याचं काम काय करतं, ब्लड करतं। मग हे जर क्लिनिकल डेथमध्ये काम करणं फायर एक्सटिंग्विशर कोणत्या आगीवर यूज करायचा आहे किंवा तो कसा यूज करायचा हे आपल्याला माहिती असतं का? कारण आपण तेवढं कुतूहल म्हणजे इच्छा आपली एवढी नसते किंवा आपण तेवढा टाइम देत नाही की ही वस्तू कशासाठी ठेवलेली आहे किंवा आपण त्याचा वापर कसा केला पाहिजे याच्याबद्दल माहिती असणं आपल्याला काय गरजेचं आहे। मग पहिल्यांदा जर आपल्याला फायर एक्सटिंग्विशर जर यूज करणार जर शिकायचं असलं तर पहिल्यांदा आग किती प्रकारची आहे किंवा आग कशी लागते हे जाणणं जरुरी आहे। ठीक आहे, आणि फायर रिस्पॉन्स नाही भेटला आपल्याला काय करायचं आहे, ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा आहे। किती नंबर? 108 वर कॉल करा। हॅलो, बांदा ग्रामपंचायतमध्ये त्यांना पैसे झाले तर तुम्ही लवकरात लवकर गाडी पाठवाल का? 108 वर कॉल केल्यानंतर ते ॲम्ब्युलन्स काय करत यायला सुरुवात होईल। त्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याचा एअरवे चेक करायचं। एअरवेमध्ये काय फसलं तर नाही, कारण होऊ शकतो तरी दाब फुटून त्याच्या एअरवेमध्ये फसला आणि त्यामुळं बेवच झाला, असं पण होऊ शकतं। ठीक आहे, त्यामुळे काय करायचं, आपल्याला एअरवे त्याचा क्लिअर करायचा। ठीक आहे, एअरवे चेक करा। नंतर तुम्ही पल्स चेक करायचं। त्यानंतर काय करायचं, पल्स चेक करा। पल्स चेक करण्याचा तरीका बघा, पल्स चेक करताना कधी पण ह्या पद्धतीने नाही करायचं। ठीक आहे, चेक करताना ह्या पद्धतीने चेक करायचं। ठीक आहे, कारण की ह्या पद्धतीने तुम्ही जर चेक करायला लागला आणि कोणी फोटो काढला किंवा व्हिडिओ शूटिंग केला तर ते ऑलरेडी मेलेला असतं, त्यावेळेस काय म्हणतील ती पुढची माणसं हेच गळा लागून मारतात। ठीक आहे, त्यामुळे काय करायचं, त्या पद्धतीने पल्स चेक करायचं। ठीक आहे, आपण बोलतो त्यात काय झालं, पल्स अब्सेंट। आता काय करायचं, हार्ट लोकेशनला पता त्यानंतर 2 बोटे ठेवा त्यावर, त्यानंतर त्याच्यावर हात ठेवायचा, मास्टर हँड ठेवला, त्यावर दुसरा हात ठेवायचा। बॉडी वेट याबद्दल बॉडी वेट थोडंसं चेस्टच्या वर येईल। 30 वेळा कंप्रेस करा। हे सर्कलला स्पीड इतकी पाहिजे की हात नाही हवा, 1 मिनिटात